नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. त्यासाठी आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. 15 डिसेंबरची मोठी बातमी. सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या जीपीएफ फंडाच्या नॉमिनेशन संदर्भातील महत्वपूर्ण बातमी. या संदर्भात आपण स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे? कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील नॉमिनेशनच्या संदर्भात कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत? आता जीपीएफ कोणत्या नॉमिनेशनचे रद्द होणार आहेत? जीपीएफ नॉमिनेशन आता कोणाला प्राप्त होणार आहेत? नॉमिनेशन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने कोणता निकाल दिला आहे? निकालामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? उपरोक्त या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास हा व्हिडिओ पहा. चला तर करूया आजच्या या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत पुढील प्रमाणे. कर्मचाऱ्यांच्या लग्नानंतर आई वडिलांच्या बाजूने केलेले पीएफ नॉमिनेशन आपोआप रद्द होणार. पत्नींना मिळणार समान वाटा. चला तर पाहूया या बाबतीत सविस्तर अपडेट. या अपडेटच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सर्वोच्च न्यायालयाने जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या नॉमिनेशन बाबत एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कर्मचाऱ्यांचे लग्नापूर्वी जर पालकांच्या नावावर नॉमिनेशन कर्मचाऱ्याने केले असेल तर आणि त्या कर्मचाऱ्यांच्या विवाहानंतर ते नॉमिनेशन आपोआप संपुष्टात येणार आहे. म्हणजे त्या पालकांचे नॉमिनेशन संपुष्टात येणार आहे. आणि जीपीएफ ची रक्कम ही पत्नी, आई व पालक यांच्यात आता समान वाटली जाणार आहे. पालकांना अधिक रक्कम देता येणार नाहीत असेही कोर्टाने संपुष्टात बाब येणार आहेत आणि कोर्टाने ही बाजू संपुष्टात आणली आहेत. आणि जीपीएफ रक्कम ही पत्नी, आई वडील यांच्यात आता समान वाटली जाणार आहे. पालकाला अधिक रक्कम देता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने हा निर्णय दिला असून खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कोर्टाचा हा निर्णय कायम ठेवला आहे. खंडपीठाने असे स्पष्ट केले आहे की एखाद्या कर्मचाऱ्यांचा विवाह झाल्यावर पूर्वी केलेले नॉमिनेशन आपोआप अवैध होते किंवा रद्द ठरते. याचा लाभ आई वडील आणि पत्नी यांच्या भागांमध्ये समान वाटल्या जाणार आहेत. केवळ नॉमिनेशन मुळे आई किंवा वडील यांना कायदेशीर वारस असलेल्या पत्नीपेक्षा अधिक रकमेवर प्राधान्याने दावा करता येणार नाहीत असाही निर्णयाचा अर्थ न्यायालयाने दिला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.